नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली. संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले. त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. आता याचा परिणाम असा आहे की महायुतीमध्ये अनेक कारणांमुळे कुरबुरी सुरू आहे. यात एक असं आहे की जळगावची जागा जी आहे ती गुलाबराव पाटलांच्या मुलासाठी त्यांना हवी होती आणि ते आग्रही होते की माझ्या मुलासाठी ही जागा द्यावी. परंतु त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना न देता ही जागा नंदू महाजन यांना दिली. आता एवढ्या गुलाबराव पाटीलांनी नाराजी व्यक्त केली, तसे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. अगदी याबरोबरीला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी उघडपणे भाषणामध्ये म्हटलं की व या ठिकाणी मला जे बंडखोरीचा फटका पहिल्यांदा मला जो बसला, म्हणजे बंडखोरीचाच मला बसला पहिल्यांदा. कारण मागे किशोर पाटील हे 2 वेळा विधानसभेसाठी निवडणुकीला उभे होते. त्या कालखंडामध्ये त्यांच्या विरोधात अमोल शिंदे हे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते आणि ते शेवटपर्यंत उभे होते. त्यामुळे बंडखोरी केली ते भाजपवाल्यांनी केली पहिल्यांदा त्या ठिकाणी आणि त्यामुळे किशोर पाटलांनी असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं. आता आज जर पाहिलं आपण जळगाव जिल्ह्याचं चित्र तर या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तशी दरी वाढलेली आहे. पण तरी याचा अजून वेळ आहे. रेश्मा काळे यांना आपला उमेदवार मागे घेता येईल की काय याबद्दल उत्सुकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.